नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बेसन पिठाची पोळी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बेसन घेतले, त्याच्यामध्ये जिरं, ओवा, हळद आणि एक मोठा चिरलेला कांदा टाकून घेतलाय। 4-5 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आहेत, कढीपत्ता बारीक कट करून टाकलेला आहे, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ टाकले आणि आपल्याला जसं लागेल असं थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालं पाहिजे। आता तवा ठेवलेला आहे गॅसवरती, तव्यामध्ये तेल टाकून घेतलंय। पळीच्या साहाय्याने किंवा पेल्याच्या साहाय्याने तुम्ही हे बॅटर टाकू शकता तव्यावरती आणि ते चमच्याने सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि पसरवून झाल्याच्या नंतर साईडने पुन्हा तेल सोडून घ्यायचं, म्हणजे आपल्याला पलटी करताना सोपं जाईल। अशा पद्धतीने लगेच सुटतं ते तव्यावरून। पलटी करून घ्यायचं, पाहू शकता मस्त जाळी आलेली आहे आणि परत दुसऱ्या साईडने आपण तेल सोडून घ्यायचं, दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकवून घ्यायचं। सेम त्याच पद्धतीने दुसरी पोळी मी तयार केलेली आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।